श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग असणार आहे अक्षय तृतीयावरती. आम्ही अक्षय तृतीयाचा हा दिवस कसा सेलिब्रेट करतो. आता जस्ट मी उठली आहे. मस्त फटाफट फ्रेश होऊन घेते. मस्त फ्रेश झाली आहे. आता करूया स्किन केअर रुटीन. स्किन केअरसाठी मी डॉट अँड कीचे प्रोडक्ट वापरते. सगळ्यात पहिलं अप्लाय केलं आहे सीरम, नंतर मॉइश्चरायझर आणि नंतर लास्टला सनस्क्रीन सगळ्यात इम्पॉर्टंट. माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे आणि ड्राय स्किनसाठी हे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत. मस्त चेहरा ग्लो करतोय. तुम्ही बघू शकता. आता अप्लाय करूया बॉडी लोशन. बॉडी लोशन मी प्लमचा व्हॅनिला फ्रेग्रन्सवाला यूज करते. त्यानंतर मी हेअर वॉश केलेलं हेअरसाठी मी प्लिक्सचा ॲडव्हान्स हेअर ग्रोथ स्प्रे वापरते. पूर्ण स्कॅल्पवर थोडं स्प्रे करून घेतला, थोडा मसाज केलं, मस्त केस विंचरले आणि कामाला सुरुवात केली. बाहेर येऊन बघितलं तर माझी छोटी बहीण मस्त रांगोळी काढत होती. तिच्या रांगोळीमुळे घरामध्ये फुल फेस्टिवल वाइब्स येत होते. माझ्या छोट्या बहिणीने मस्त देवाची पूजा केली होती. त्याच्यानंतर आम्ही कॉफी पियालो. किचनमध्ये आई पुरणपोळी करत होती. मीही तिला हेल्प करायला सुरुवात केली. आई मस्त गोल गोल पुरणपोळी लाटत होती आणि मी भाजायला सुरुवात केली. पुरणपोळी मस्त फुगत होती. हे बघितल्यावर वेगळंच सॅटिस्फॅक्शन भेटतं. त्यानंतर मी भाजी बनवणार होती. त्यासाठी मी व्हेजिटेबल्स कट करायला सुरुवात केली. व्हेजिटेबल्समध्ये मी अनियन, मिरची, टोमॅटो आणि बटाटा चॉप करून घेतला. व्हेजिटेबल्स चॉप करून झाल्यावर मी मस्त पापड तळले आणि भाजी बनवायला सुरुवात केली. मी मस्त बटाट्याची भाजी बनवणार होती. बटाटा ऑलरेडी शिजवून घेतलेला म्हणून भाजी बनवायला काही जास्त टाईम नाही लागला. आईने एक साईडला कटाची आमटी बनवली होती. सगळं एकदम परफेक्ट टाईममध्ये झालं आणि आजचा आपला स्पेशल लंच तयार आहे. लंचमध्ये गरमागरम पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी सगळं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. जेवण झाल्यावर थोडं रेस्ट केलं. संध्याकाळी गाडीवरून थोडा राऊंड मारला. पेस्ट्री खाल्ली. असा आम्ही अक्षय तृतीयाचा हा दिवस सिंपल आणि स्पेशल सेलिब्रेट केला. चला तर मग भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.